उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे 2022ला केलं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा 2026 मध्ये होताना दिसतेय। फरक फक्त एवढाच की त्यावेळी हा गट पळून थेट गुवाहाटीला पोहोचला होता व आता जो 6 जणांचा गट आहे तो थेट दिल्लीत पोहोचलाय। कदाचित बातमी पब्लिश होईपर्यंत ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात दाखल झालेले असतील। महाराष्ट्राच्या राजकारणात आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाचे 1/3 म्हणजे 6 खासदार फोडले आहेत। हे सर्व खासदार सध्या दिल्लीत असून सकाळी 11 वाजता ते शिंदे पितापुत्रांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। विशेष म्हणजे फुटलेल्या या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेही असल्याचे सांगितले जाते। महाराष्ट्रात ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांनी या खासदारांवर प्रत्येकी 15 कोटी ऑफर केल्याचा आरोप केलाय। म्हणजेच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे 15 कोटी रुपये घेऊन पक्षांतर करत असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। अर्थात या आरोपाला पुरावे नसले तरी हाच आरोप नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मात्र नक्कीच परिणाम करणारा ठरणार आहे। नेमकं काय चाललंय, शिवसेनेत आणि नगरचं राजकारण का ढवळलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या। त्यापैकी शिर्डीत ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपच्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला। लोखंडे यांची हॅट्रिक हुकली, परंतु वाकचौरे खासदार झाल्यानंतर जिल्ह्यातील व राज्यातील परिस्थिती पूर्णपणे बदलली। लोकसभेनंतर झालेल्या सर्वच निवडणुकात मवियाचा सुपडा साफ झाला। महायुती व त्यातल्या त्यात भाजपने दिमाखदार पुनरागमन केलं। नगर जिल्ह्यातही 12 पैकी 10 आमदार महायुतीने निवडून आणले। राज्यात व देशातही भाजपची सत्ता असल्याने विरोधकात अस्वस्थता पसरली आहे। नगर जिल्ह्यातील ठाकरे गट फक्त नावालाच राहिला, नेता असूनही कार्यकर्ते नाहीत अशी सध्या जिल्ह्यातील ठाकरे गटाची अवस्था आहे। शिवाय गेल्या 2 वर्षात वाकचौरे हे कोणत्याही कार्यक्रमात न दिसल्याने त्यांच्याबाबतही नाराजी वाढली आहे। नगर उत्तरेतील कित्येक तालुक्यात वाकचौरे दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे। काम करण्यास निरुत्साह, निधीची कमतरता आणि छोट्या मोठ्या आजारपणामुळे खासदार वाकचौरे असून नसल्यासारखे राहिले। गेल्या 15 दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले। आता हेच वाकचौरे थेट शिंदे गटात दाखल होत असल्याच्या चर्चा आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात आल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे आणि हे 6 खासदार सध्या दिल्लीत असून बुधवारी सकाळी ते लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना आपल्या स्वतंत्र गटाचा पाठिंबा असल्याचे पत्र सादर करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांना गळाला लावण्यात यश मिळवले। आपले खासदार फुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू आहे। त्यामुळे ठाकरे गटाने खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेतला असल्याचे सांगितले जाते। ठाकरे गट या फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याच्या तयारीत आहे। ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वच खासदारांना व्हीप पाठवण्यात आल्याची माहिती आहे। व्हीप पाठवल्यानंतर खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतर जशी बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली होती अगदी तशीच खासदारांची बैठक आताही फुटीच्या उंबरठ्यावर घेण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू आहे। खासदारांना कायदेशीररित्या बैठकीसाठी व्हीप जारी करून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत हे या संबंधित व्हीप जारी करून कायदेशीररित्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासंबंधी सूचना देऊ शकतात असंही सांगितलं जात आहे। त्यापूर्वी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खासदारांना प्रत्येकी 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला। राऊतांच्या या आरोपानंतर वाकचौरे यांनी खरंच 15 कोटी घेतलेत का अशा चर्चा शिर्डी मतदारसंघात सुरू झाल्या। वाकचौरे यांच्या खेरीज संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे खासदार फुटतील असे सांगितले जात आहे। आता या खासदारांना शिंदे गटाने नेमकी काय ऑफर दिली आहे याच्याही चर्चा सुरू झाल्यात। या खासदारांना शिंदे गटात आल्यावर भरपूर विकास निधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जाते। या 6 खासदारांपैकी मराठवाड्यातील एका खासदाराला थेट केंद्रीय राज्यमंत्री पदही ऑफर करण्यात आले। हे 6 खासदार दिल्लीत अमित शहांचीही भेट घेणार असल्याचे कळते। त्यामुळे
थेट केंद्राकडूनही काहीतरी लाभ या खासदारांना मिळेल अशा चर्चा आहेत. आता हे सगळे असले तरी वाघचौरेंच्या या निर्णयावर शिर्डीकर खुश असतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2 वर्षे मतदारसंघात न फिरकणारा खासदार थेट 2 वर्षांनंतर नव्या पक्षात दिसणार असल्याने शिर्डीकरांना नक्कीच धक्का बसलाय. महायुतीचे कार्यकर्तेही वाघचौरेंना समजावून घेतील का, हाही प्रश्न आहे. उलट वाघचौरेंना खासदार करण्यासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार गट व काँग्रेसने जास्त ताकद लावली होती. ठाकरे गटाची ताकद कमी असूनही शिर्डी मतदारसंघात वाघचौरे निवडून आले होते. परंतु आता तेच वाघचौरे थेट सत्तेत सहभागी होणार असल्याने मवियाच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात नक्की होणार आहे. मित्रांनो, वाघचौरे यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.